प्रशांत कोरटकरला कोल्हापूर कोर्टानं झटका दिलाय, कारण प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणातील आरोपी प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज आता कोर्टानं खरं तर फेटाळल्याची महत्त्वाची बातमी समोर येते। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द काढणाऱ्या तसंच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर याचा जामीन अर्ज आता कोल्हापूर कोर्टानं फेटाळल्याची माहिती समोर येते। प्रशांत कोरटकर याचा जामीन अर्ज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळल्याची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। दिवाणी न्यायाधीश यांचा महत्त्वाचा निर्णय आहे। प्रशांत कोरटकर याचा कोल्हापुरातील मुक्काम वाढल्याचं चित्र आहे। प्रशांत कोरटकरचा कळंब मध्यवर्ती कारागृहात मुक्काम वाढलेला आहे, कारण त्याचा जामीन अर्ज आता कोर्टानं फेटाळल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। प्रकरणी तसंच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला काही दिवसांआधीच तेलंगणातून पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। त्यानंतर त्याला अटक करण्यात आली। आज खरं तर महत्त्वाची सुनावणी कोल्हापूर सत्र न्यायालयात होणार होती आणि आता सुनावणी आलेली आहे। त्याचा जो ओके आज प्रशांत कोरटकर याचा जामीन अर्ज माननीय न्यायालयाने फेटाळलेला आहे। या बाबतीत आमचे म्हणजे मूळ फिर्यादी इंद्रजित सावंत यांच्यातर्फे असीम सरोदे आणि टीम आम्ही जे युक्तिवाद केले ते कोर्टाने कन्सिडर केलेले आहेत। ह्याच्यामध्ये आमचे मेन युक्तिवाद असे होते की तो वारंवार कोर्टाला चुकीची माहिती देत आहे, खोटी माहिती पसरवत आहे। 1 महिना तो जवळजवळ कोर्टापासून लांब म्हणजे वारंवार ठिकठिकाणी त्याचे पत्ते बदलून राहत होता, कोर्टापासून दूर पळत होता। त्याच्यानंतर त्याने जी काय वेळोवेळी माहिती दिलेली आहे ती सुद्धा माहिती चुकीची पद्धतीने मिसगाईड करून दिलेली आहे। आणि ह्याच्यानंतरही तो जेव्हा जामिनावर बाहेर येईल त्यावेळेस एव्हिडन्स टॅम्पर करायचे चान्सेस आहेत। या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून कोर्टाने आज त्यांचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे। तो त्याच्याकडे काय पर्याय आहेत आता, म्हणजे तो सत्र न्यायालयात दाखवू शकतो? हो हो, त्यांच्या समोर कायद्याने तो पर्याय ओपन केलेला आहे आणि तो सदरची ऑर्डर चॅलेंज करू शकतो सत्र न्यायालयात। आपल्या बाजूने युक्तिवाद करताना तो फरार होईल अशा पद्धतीची शक्यता इथे व्यक्त केली गेली, काय नेमकं त्याबद्दल? हो, 1 महिनाभर ते कोर्टासमोर येण्यास टाळाटाळ करत होता। याचा अर्थ ह्याच्याही पुढे त्याला जामीन मिळाला असता तर तो फरार नक्कीच होण्याचे चान्सेस आहेत, एव्हिडन्स टॅम्पर करायचे चान्सेस आहेत। या सगळ्या गोष्टी कन्सिडर करूनच त्याचा जामीन अर्ज फेटाळलेला, कारण अजूनही इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झालेली नाहीये, बऱ्याच गोष्टी रेकॉर्डवर येणं बाकी आहे। आणि जर तो जामिनावर मुक्त झाला तर बऱ्याच गोष्टी तेवढ्या ट्रान्सपरंटली समोर येणार नाहीत आणि नक्कीच त्याचा या कामकाजावर परिणाम होईल। या गोष्टीचा विचार करता जामीन अर्ज फेटाळलेला आहे। एखाद्या आरोपीचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पुढे नेमकी काय प्रोसिजर असते? जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांना अपिलात जाण्याचे पूर्णपणे त्यांना स्वातंत्र्य आहे। त्यामुळे आता JMFC कडनं फेटाळल्यानंतर ते सत्र न्यायालयात अपील करू शकतात। इथे सुद्धा तुम्ही जोरदार युक्तिवाद करा? नक्कीच नक्कीच, या ठिकाणी सुद्धा आम्ही फेटाळण्याचं काय कारण नमूद केल्याचं सांगण्यात आलेलं आहे? ऑर्डरची कॉपी अजून आलेली नाहीये, पण जो आमचा युक्तिवाद पाहता तेच त्यांनी गृहीत धरले असल्याचे चान्सेस आहेत। ऑर्डर कॉपी अजून हातात नाहीये। या युक्तिवादानं अनेक सायटेशन देखील देण्यात आले, उच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायालयाचे दाखले देखील देण्यात आले, त्याचा काही या संदर्भात उपयोग झालाय का? हो नक्कीच, कारण गंभीर हे आरोप पाहता जे चार्जेस लावलेले आहेत त्याची शिक्षा जरी 3 वर्षाची आत असता, ज्या पद्धतीने त्यांनी ते प्रोवोक केलेले आहेत म्हणजे 2 समाजांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठीची त्याने जे स्टेटमेंट्स केलेले आहेत त्याचं गांभीर्य पाहता जरी शिक्षा 3 वर्षाच्या आत असेल तरी समाजावर त्याचा वाईट परिणाम होणार आहे आणि त्याचे रिपल्केशन वाईट असणार आहेत। या गोष्टींचा विचार करता हे जामिनाचं फेटाळलं केलेलं वक्तव्य आणि त्याला जर जामीन दिला तर समाजात एक वेगळा संदेश जाईल असं सुद्धा तुम्ही युक्तिवाद करताना? हो नक्कीच तसं आहे, कारण सदरची त्यांनी जी वक्तव्य केलेली आहेत ती अत्यंत लांछनास्पद आहेत आणि म्हणजे आपलं दैवत आहे ते, आणि दैवताविरुद्ध जर असं जर कोणी बोलत असेल तर ते नक्कीच गंभीरतेने घेणं गरजेचं आहे। आणि त्यांनी जी स्टेटमेंट्स केलेली आहेत ती इतकी द्वेष पसरवणारी आहेत की जे आतापर्यंत 2 समाज शांततेने राहत होते कदाचित ह्याच्या पुढे
त्याचे काय परिणाम होतील किंवा ह्याच्यामुळे द्वेष निर्माण होईल आणि पुढे समाजातली शांतता भंग होईल, हे खूप ह्याचे चान्सेस आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार या आदेशात केलेला आहे. त्याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी आहे. मात्र आज सगळा युक्तिवाद करताना सरकारी वकिलांनी किती म्हटलं की चार्जशीट दाखल होईपर्यंत त्याला जामीन मंजूर करू नये असं एक युक्तिवाद त्या ठिकाणी केला किंवा तशी एक विनंती कोर्टासमोर केली. काय ते याचं कारण असंच आहे की जर जामिनावर ते मुक्त झाले असतात तर कदाचित एव्हिडन्स टॅम्पर केले गेले असते. बऱ्याच जणांची नावं याच्यात आलेली आहेत. त्या व्यक्तींना आणि या आरोपीला समोरासमोर बसून चौकशी करणं आवश्यक आहे. त्यांचे जे व्हॉइस सॅम्पल घेतले गेलेले आहेत त्याचं व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर बाहेर पडला असता तर कदाचित त्याचा काही प्रयत्न त्याने केला असता साक्षी पुरावे फोडण्याचा, आणि त्या संदर्भात जोपर्यंत चार्जशीट दाखल होत नाहीये आणि इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होत नाहीये तोपर्यंत त्याला बाहेर सोडण्यात येऊ नये असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. आरोपीच्या वकिलांनी वारंवार आहे ते इंद्रजित सावंत यांच्यावरती आरोप केले, त्यामुळे माफी मागावी अशा पद्धतीची तो सुद्धा युक्तिवाद आहे तो कोर्टामध्ये झाला. हो, या संदर्भात त्यांनी जो जामीन अर्ज केलेला आहे त्या जामीन अर्जामध्ये माननीय इंद्रजित सावंत यांच्याबद्दल त्यांनी असं लिहिलंय की त्यांनी बरेच आक्षेपार्ह लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.